तर मित्रांनो, आम्ही 4 वाजता चांदोडवरनं गाडीत बसलो होतो। जवळपास 6 वाजले आहेत। आम्ही धुळ्याला आता चहा पिण्यासाठी गाडी थांबलेली आहे। इकडे काही पॅसेंजर गाडीत बसणार आहे आणि एकदम फक्कड असा चहा आम्हाला मिळालेला आहे, कोळशाच्या भट्टीवरचा चहा। पुढे आता रात्रीचा प्रवास चालू आहे। नाश्त्याचं जेवणाचं काही नियोजन माहीत नाही आहे। पहिलीच ट्रिप आहे आपली खाटू श्यामची। तर आता चला माझ्यासोबत तुम्ही हा प्रवास एन्जॉय करा। जवळपास 1100 किलोमीटरचा आपला प्रवास आहे आणि 1800 रुपये आपल्याला लक्झरीचं भाडं लागलेलं आहे। आपला पहिला अनुभव आहे, पुढच्या वेळेला आपल्याला भाडं नक्कीच कमी लागेल। तर या रस्त्याने असंख्य टोलनाके आपल्याला लागतील। काही महाराष्ट्र राज्याचे असतील, काही मध्य प्रदेशचे असतील आणि त्यानंतर काही राजस्थानचे असतील। तर तुम्ही फक्त व्हिडिओ बघत चला, कुठला टोलनाका आहे काय आहे हे मलाही जास्त माहीत नाही आहे, पण हा छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। आपण स्लीपर कोच लक्झरीमध्ये 2 सीट बुक केलेले आहेत, पण आता प्रवासाची नुकतीच सुरुवात आहे आणि पुढे बसण्याचा मोह काही आवरत नाही। तर आपण आता पुढे बसलेलो आहोत। हळूहळू जेव्हा रात्री आपल्याला झोप येईल तेव्हा नक्कीच आपण आपल्या जागेवर जाऊन झोपून घेऊ। रात्रीचे वाजले आहेत 9 आणि महादेव जायका नावाचं एक हॉटेल आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवरती। पुढे चेकपोस्ट आहे, तिकडे गाडीची तपासणी होणार आहे आणि त्याच्या आधी चहा पाणी करून घ्या। रात्री 11 वाजेनंतर गाडी जेवणाला थांबणार आहे। समोर आपण बघू शकतो ही बाउंड्री आहे, ही मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात येणारी आणि या बाजूला जी आहे ती महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये जाणारी। आम्ही त्या हॉटेलवरती चहा वगैरे घेतला आणि त्यांना सांगितलं की आम्ही पायी येतो, आम्हाला इथपर्यंतच थोडंफार माहिती होतं, त्यामुळे मग आम्ही आता गाडीची तपासणी व्हायला एक 10-15 मिनटं लागतील आणि मग गाडी आली का तिच्यामध्ये आपला पुढचा प्रवास सुरू होईल। तपासणी करून आपली रजवाडी नावाची जी बस आहे ती आलेली आहे आणि आपण आता गाडीमध्ये बसू। जवळपास पुढचे 2 तास गाडी सलग चालणार आहे आणि त्यानंतर ती जेवणाला थांबणार आहे। आता गाडीमध्ये डिझेल भरायचं आहे आणि डिझेल भरेपर्यंत जवळपास 300 लिटर गाडीमध्ये डिझेल भरायचं आहे। तोपर्यंत हे जे ड्रायव्हर साहेब आहेत सोहनी नावाचे, तर ते गाडीचे हेडलाईट्स काचा वगैरे सगळं स्वच्छ करतायत। गाडीला डिझेल भरून झालेलं आहे आणि सर्व प्रवासी आपलं बाथरूम वगैरे करून आलेले आहेत। पुन्हा आपल्या प्रवासाची सुरुवात आपण करू। खाटूश्याम बाबाच्या दर्शनाला जाण्याचा अचानक योग आलेला आहे। 2-3 दिवस आधी चांदवडला विषय झाला की खाटूश्याम बाबाला जायचं आणि तात्काळ बाबाने आपल्याला बोलवलं। आपण तसं नाशिकवरनं गाडीचं बुकिंग केलं आणि मग आपला आता हा प्रवास चालू आहे। खाना खाने के लिए गाड़ी रुक गई है। देव नारायण राजस्थानी ढाबा, शुद्ध शाकाहारी फैमिली रेस्टोरेंट, सिकर चूरू, कुमकुम शाहपुरा। एक नंबर हमारा खाना लग गया। सेव भाजी और 6 चपाती रोटी जो कुछ भी है प्याज के साथ। मेरा दोस्त और मैं खाना खाएंगे। तो दोस्तों ये है देव नारायण राजस्थानी ढाबा, शुद्ध शाकाहारी फैमिली रेस्टोरेंट, सिकर चूरू, झुंझुन शाहपुरा। और ये यहाँ पे लगी अपनी वाली गड्डी। हमने खाई अभी सेव भाजी और 3 चपाती, 3 रोटी और 3 रोटी, ऐसे 6 रोटी खा लिया। ये साइड है बम्बई, मुंबई, नासिक, चांदवड, मालेगांव। और ये साइड है अभी इंदौर, सिक्कर, खाटू श्याम, बरोबर सांगितलं का? अजमेर नहीं है साइडला, सॉरी अजमेर नहीं है। चलो अभी देखते हैं, रात भर अपना प्रवास चलेगा, अपना सफ़र चलेगा। जेवण करताना असं जाणवलं की घरून 4-5 चपात्या आणि बटाट्याची भाजी वगैरे आणली असती तर सुंदर जेवण झालं असतं, कारण शेवभाजी आणि रोट्या खाणं प्रवासामध्ये तितकंसं चांगलं नाही आहे, डायजेस्ट होत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास होतो। असो, आपला पहिला अनुभव असल्यामुळे आपण पुढच्या वेळेला शक्यतो डबा घरून करून घेऊ, कारण घरचं जेवण ते घरचं जेवण असतं। आणि आता आपल्या बर्थवरती म्हणजे जिकडे आपल्याला झोपायला जागा आहे तिकडे मी आणि माझा मित्र आलेलो आहोत। मला काही झोप येत नाही, रात्री 12-1 शिवाय मी झोपत नाही, तर शक्यतो मी पुढे कॅबिनमध्ये जाईल आणि आली वेळ तर रात्रभर प्रवासात पुढेच जाईल, कारण मला थोडासा अनुभव पण घ्यायचा आहे की रस्ते कुठून आहेत। पुढच्या वेळेला जाताना आपल्याला त्या रस्त्यांचा अंदाज कधीही कामात येतो। तर पुन्हा एकदा आता आपली गाडी सुसाट वेगाने चाललेली आहे आणि लक्झरी ड्रायव्हरांचं रोजचं जाणं येणं असल्यामुळे ते खूप स्पीडमध्ये चालतात आणि मी जरी स्वतः ड्रायव्हर असलो तरी पुढे कॅबिनमध्ये बसल्यावर काही क्षणी जेव्हा ओव्हरटेक करतात किंवा एकदम क्लोज कनेक्शन असतं त्यावेळेला भीती वाटते। तर आपलं शूटिंगचं काम चालू आहे आणि हा प्रवास तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करा।
2 या 3 पार्टमध्ये आपला हा प्रवास असणार आहे, कारण काहीच मिस झालं नाही पाहिजे. एकच व्हिडिओ बनवला असता तर तो जवळपास 30-40 मिनटाचा बनला असता. तर थोडं आपण 10-10 मिनटाचे 2-3 पार्ट करू. आणि बघा माझ्यासोबत काही मित्र बसलेले आहेत. आता ड्रायव्हर साहेबांना चहा प्यायचा आहे. या गाडीमध्ये 3 ड्रायव्हर आहेत आणि मग ते 8-8 घंटे 4-4 घंटे त्यांच्या सोयीने गाडी चालवतात. आता आपण चहा पिऊया. कॅबिनमध्ये आम्ही 4 जण आहोत, ड्रायव्हर, 2 मित्र आणि मी स्वतः. तर चला आता चहा घेऊ आणि पुढचा प्रवास सुरू करू. आता या गाडीमध्ये बसून मला जवळपास 6 ते 7 तास झालेले आहेत आणि एकंदरीत सगळ्या गाडीचा मी अनुभव घेतला तर टाईल्सचं काम करणारे सगळ्यात जास्त मंडळी ह्या गाडीमध्ये आहेत. कोणी कोल्हापूरला फरची बसवण्याचं काम करतं आहे, कोणी दौंडला आहे, कोणी पुण्यात आहे, कोणी नाशिकला आहे. आणि ही मंडळी महिना 2 महिने सलग काम करतात आणि 40-50 हजार रुपये झाले की पुन्हा 4-5 दिवस आपल्या गावी जातात. तिकडे त्यांच्या घरच्यांना, घरच्या मंडळींना पैसे देतात आणि पुन्हा कामावर आले की 2-2, 4-4 महिने काम करतात. तर आता जेवणानंतरचा पहिला चहा जवळपास 3 वाजताचा आणि गाडीला टायमिंग आहे, सकाळी वेळेत पोचायचं आहे, त्यामुळे चालू गाडीमध्ये चहा प्यायचा आदेश आलेला आहे. बाहेर टाईमपास अजिबात नाही, कोणाला उतरून दिलेलं नाही त्यांनी. आम्ही जे मोजके मंडळी कॅबिनमध्ये आहोत त्यांनी कॅबिनमध्ये चहा प्यायचा. तर चला आता जाऊया कॅबिनमध्ये. आता ही गाडी चालू आहे आणि चालू गाडीत गरम चहा पिणं म्हणजे फार मोठा टास्क आहे. ओठांना जेव्हा गरम चहा लागतो तेव्हा काय सांगावं तुम्हाला. ते मंडळी पण मला हसतायत की तुला असे चहा प्यायची सवय नाही का. तर मित्रांनो, थोडंसं आपण हारे का सहारा बाबा श्याम हमाराबद्दल जाणून घेऊ. मी गाड्यांचा ड्रायव्हर आहे, रोज बदली ड्रायव्हरचं काम करतो आणि गाड्यांमध्ये मी एक जवळपास 15 दिवसापासून कन्हैया मित्तल नावाचे एक गायक आहेत त्यांचे भजन ऐकत होतो आणि ते भजन ऐकता ऐकता मी खूप प्रेरित झालो आणि एकदा का होईना आपण दर्शन घेतलं पाहिजे असं मनामध्ये आलं आणि बाबाने खूप लवकर बोलवलं मला. आता मी चाललो आहे दर्शनाला. बघूया बाबा आपल्या आयुष्यामध्ये काय चमत्कार करतात ते. तुम्ही पण तुमच्या मोबाईलमध्ये कन्हैया मित्तल किंवा असंख्य जे गायक आहेत, भजनकार आहेत, त्यांचे गाणी भजन ऐका. सावरिया सेठ, खाटू श्याम या देवस्थानांची आख्यायिका आहे की तिकडे जर तुम्ही दर्शनाला गेले तर तुमच्या आयुष्यातील छोटे छोटे प्रॉब्लेम्स, मोठे प्रॉब्लेम्स, कर्ज हे सगळं दूर होतं आणि तुम्हाला एक नवीन दिशा मिळते. तर मी माझ्या बजेटच्या बाहेर जाऊन ही ट्रिप प्लॅन केलेली आहे आणि मनोभावे दर्शन घेईल आणि जे जे माझ्या आयुष्यात घडते ते असंही तुम्हाला रोज बघायला मिळतंच. तर बघूया आता पुढे आपल्या भविष्यात काय होतं, आपलं दर्शन कसं होतं, बाबा काय चमत्कार करतात. तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओचे इतर पार्टही बघा, दर्शन कशा पद्धतीने झालं. आणि पुन्हा एकदा गाडी थांबलेली आहे चहासाठी. या व्हिडिओचा ओरिजिनल साऊंड बंद करावा लागला कारण गाडीमध्ये सारखे गाणे चालू आहेत आणि त्या गाण्यांमुळे आपल्याला कॉपीराईटचा क्लेम येईल. तर व्हॉइस रेकॉर्डिंग शिवाय पर्याय नाही आहे. हा पार्ट आपण इकडे आता थांबून घेऊ, पुढच्या पार्टमध्ये तुम्ही बघा. तो फ्रेंड, रात के बज रहे हैं लगभग 3 और जावरा टोल प्लाजा पे हम खड़े हैं. ड्राइवर साहब को पीनी है चाय, उनके साथ हम भी चाय पी रहे हैं. लगभग 3 बजे गाड़ी में बैठे थे, 3 या 4 बजे. तब से सोया नहीं हूँ क्योंकि मुझे रास्ता भी देखना है और नींद भी नहीं आ रही है. बहुत दिनों के बाद घर से बाहर निकला हूँ, महाराष्ट्र से बाहर निकला हूँ. खुशी का कोई ठिकाना नहीं है और जागते जा रहा हूँ. मेरा जो दोस्त है वो मस्त सोया है, अच्छी बात है, उसको नींद आ रही है. तो चलो आगे क्या क्या होता है देखते हैं.